जीवनाच्या वादळांपासून त्रस्त आणि ग्रस्त झाला आहात काय? आपणास सुरक्षित आश्रय आणि संरक्षण हवे आहे काय? जीवनातील खरा आनंद घेण्यासाठी देवाच्या पंखांखाली आश्रय घ्या. उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मानवी जीवन कमकुवत आहे. जीवनात येणाऱ्या विविध प्रसंगांनी ते पोकळ बनून जाते आणि मग जर आमची भिस्त देवावर नसेल तर आमचे जीवन उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नाही. परंतु मानवाला जीवन किंवा आयुष्य हे देवाच्या कृपेने मिळते. म्हणून आमची देवावर प्रीती असणे आणि त्याच्या अद्भुत कृत्यांची माहिती असणे आवश्यक आहे. प्रियांनो, आजच्या अध्ययनातील स्तोत्रांमध्ये आपण काही गोष्टी शिकणार आहोत. माझी खात्री आहे की या सर्व गोष्टी आपणास आशीर्वाद बनतील. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, स्तोत्रसंहिता ह्याच्या 90 अध्यायाच्या 3 वचनापर्यंत अध्ययन आम्ही संपवलेले आहे. आजचं अध्ययन 4थ्या वचनापासून आम्ही सुरू करणार आहोत. जर आपणाजवळ जुना करार आहे तर स्तोत्रसंहिता 90 अध्याय आपण उघडा. 4थं वचन सांगतं, कारण तुझ्या दृष्टीने सहस्त्रवर्षे कालच्या गेलेल्या दिवसासारखी रात्रीच्या प्रहरासारखी आहेत. परमेश्वर युगानुयुगाचा देव आहे आणि त्याला मानवाप्रमाणे काळाचे बंधन नाही. सार्वकालिकतेच्या दृष्टिकोनातून बघितले तर दिवस व रात्र क्षणार्धाप्रमाणे आहेत. समय किंवा काळ एखाद्या अव्याहतपणे वाहणाऱ्या नदीप्रमाणे आहेत आणि मानवाने आपल्या सोयीकरिता त्याची दिवस रात्र आठवडे महिने वर्षे यामध्ये विभागणी केलेली आहे. परंतु सर्व काळ असणाऱ्या परमेश्वरासाठी ही विभागणी विशेष महत्वाची नाही, कारण तो काळाच्या प्रारंभापासून ते अंतापर्यंत आहे, किंवा त्याला स्वतःला प्रारंभ नाही व शेवटही नाही असे म्हटले तर ते अधिक उचित ठरेल. 5 आणि 6 वचनांमध्ये तो म्हणतो, तू पुराप्रमाणे मानवांना घेऊन जातोस. ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत. सकाळी उगवणाऱ्या गवताप्रमाणे ते आहेत. सकाळी ते तरारून वाढते, संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते. मानव मरते आहे व त्याला स्वतःहून मृत्यू व जीवनावर अधिकार प्राप्त होऊ शकत नाही. हेच स्तोत्रकर्त्याला या वचनातून सुचवायचे आहे. मोशेने अनेकांना मरताना पाहिले होते आणि त्यांची असहायता त्याने पाहिली होती. परमेश्वराच्या सामर्थ्यशाली हातासमोर मानवाचे जीवन अगदी नगण्य आहे, हेच त्याला या वचनातून सुचवायचे आहे. पुढे तो 8 आणि 9 वचनांमध्ये म्हणतो, तू आमचे अपराध आपल्यापुढे ठेविले आहेत, आमची गुप्त पातके आपल्या मुख प्रकाशात ठेविले आहेत. तुझ्या क्रोधात आमचे सर्व दिवस गुदरतात. आम्ही आमचे आयुष्य चंचल ध्वनीप्रमाणे घालवितो. आमची कोणतीही गुप्त कृत्ये परमेश्वरापासून लपून राहत नाहीत. तो आमचे अंतर्याम व हृदय पारखतो. तो आमचे उठणे बसणे निजणे सर्व काही जाणतो. काही लोक रात्री झोपण्यापूर्वी मनातल्या मनात प्रार्थना करतात. श्रोत्यांनो, परमेश्वर मनात केलेली प्रार्थना ऐकतो असा त्यांचा विश्वास आहे. परंतु हेच लोक दिवसभरात ही गोष्ट विसरतात की त्यांची मनातली प्रार्थना ऐकणारा परमेश्वर त्यांच्या मनातले विचार व कल्पनाही जाणतो. आमच्या जीवनातली एकही गोष्ट त्या सर्वव्यापी व सर्वज्ञानी परमेश्वराच्या नजरेतून सुटत नाही. 10वे वचन, आमचे आयुष्य 70 वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर 80 वर्षे असले तरी त्याचा डामडोल केवळ कष्टमय व दुःखमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. मानवी जीवनाचे हे किती समर्पक चित्र मोशेने मांडले आहे. परंतु जर आम्ही ख्रिस्ताचे आहोत तर तो आमचा भार प्रतिदिनी वाहतो. तो आमच्या अंतःकरणात त्याचा अवर्णनीय आनंद व मानवी बुद्धी पलीकडची शांती ओततो. तो आमचे कष्ट व आमचे दुःख आम्हाला पवित्र आत्म्याच्या साह्याने सुसह्य करतो.
त्याच्या विना जीवन खरोखर निरर्थक व निष्फळ आहे. मोशे परमेश्वराला या निरर्थक वाटणाऱ्या जीवनाविषयी विनंती करून 12व्या वचनात काय म्हणतो पहा. ह्याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की आम्हाला सुज्ञ अंतकरण प्राप्त होईल. परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ आहे असे आम्हास पवित्र शास्त्र शिकविते आणि परमेश्वराने आम्हासाठी येशू ख्रिस्ताला त्याचे ज्ञान म्हणून दिले आहे. पॉल करिंथकरास लिहिलेल्या पहिल्या पत्राच्या पहिल्या अध्यायातील 30व्या वचनात म्हणतो. करिंथकरास पहिले पत्र पहिला अध्याय 30वे वचन. त्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. तो देवापासून आपल्याला ज्ञान, नीतिमत्व, पवित्रीकरण व पाप विमोचन असा झाला. जर आम्ही ख्रिस्ताचे आहोत तर आम्हाला ज्ञान व आशा आहे. 17वे वचन पहा. परमेश्वर जो आमचा देव त्याचा प्रसाद आमच्यावर हो. आमच्या हातचे काम आमच्यासाठी सिद्धीच नाही. आमच्या हातचे काम सिद्धीच नाही. श्रोत्यानो, परमेश्वराच्या अनुग्रहाशिवाय आम्हाला यश मिळणे शक्य नाही. आम्ही आमच्या कार्याला केवळ त्याच्याच साह्याने सिद्धीस नेऊ शकतो. म्हणूनच पहिल्या स्तोत्राचा अभ्यास करताना आपण पाहिले की जो पुरुष परमेश्वराच्या सान्निध्यात त्याचे आज्ञापालन करीत चालतो तो पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या वृक्षाप्रमाणे आहे. त्याची पाने कोमेजत नाहीत व ते आपल्या हंगामी फळ देते आणि तो जे काम हाती घेतो ते सिद्धीत जाते. परमेश्वराच्या कृपेविना आमचे यश अपुरे व निरर्थक आहे. ते सिद्धीत जाऊन टिकणाऱ्या यशाप्रमाणे नाही. आता आपण अनेकांना प्रिय असलेल्या स्तोत्राकडे वळत आहोत. ख्रिस्ती सैनिक युद्धावर जाताना आपल्या गणवेशाच्या खिशात ज्या स्तोत्राची प्रत बहुधा ठेवतात ते हे स्तोत्र म्हणजे 91 स्तोत्र आहे. अनेकांना संकट समयात धीर देणारे, दिलासा देऊन सामर्थ्य देणारे हे स्तोत्र आहे. प्रकाश व जीवन यांना उंचवणारे ते एक मधुर गीत आहे. यातून परमेश्वराच्या ठायी आम्हाला जी सुरक्षितता आहे ती प्रगट झालेली आहे. तसेच हे स्तोत्र मसीहा विषयक आहे. येशू ख्रिस्ताचे चित्र हे स्तोत्र दर्शविते. देवाच्या लोकांमध्ये हे स्तोत्र फार प्रचलित आहे. 90वे स्तोत्र पहिल्या मानवाचे अर्थात आदामाचे चित्र होते आणि आदामामध्ये सर्व मरतात. ते मृत्यूचे स्तोत्र होते, मृत्यूच्या संदर्भात होते. परंतु 91 स्तोत्र स्वर्गातील प्रभूविषयी आहे, मसीहा विषयक, जीवन विषयक आहे. याच स्तोत्रातल्या काही वचनांचा उपयोग सैतानाने येशूची परीक्षा घेताना केला होता. तुमच्या व माझ्यापेक्षा सैतानाला पवित्र शास्त्र जास्त चांगले माहीत आहे. पहिली 2 वचने वाचूया. 91 स्तोत्र पहिली 2 वचने. जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. स्तोत्र 1 प्रमाणे ह्या ठिकाणी सुद्धा येशू ख्रिस्ताचे चित्र दर्शविले आहे, जो परिपूर्ण, पवित्र, निर्दोष आहे, जो परात्पराच्या गुप्तस्थळी वसतो. जे ख्रिस्ताचे लोक आहेत त्या लोकांचे जीवन त्याच्यामध्ये लपलेले असते. प्रभू येशू ख्रिस्ताचे नित्याचे वास्तव्य परत्पराच्या गुप्तस्थळी आहे. पुष्कदा आम्ही ह्या गुप्तस्थळी कधी कधी क्वचितच वास करतो. 3 ते 5 वचने पहा काय सांगतात. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझ्यावर पाखर घालेल, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण. 6वं वचन. काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्यांची तुला भीती वाटणार नाही. परमेश्वर आम्हाला सैतानाच्या पाशापासून वाचवतो आणि सर्व प्रकारच्या दुखण्यांचे भय आणि मृत्यूचे भय यापासून, गुप्त कपट कारस्थानापासून तो आमचा सही सलामत बचाव करतो. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की परमेश्वर आपल्या लोकांवर सतत लक्ष ठेवून असतो व त्यांच्या डोक्यावरचे केसही त्याने मोजलेले आहेत. खरोखर परमेश्वराच्या पंखाखाली उब व सुरक्षित आश्रय आम्हाकरिता आहे. पुढे तो 7व्या आणि 8व्या वचनात काय म्हणतो पहा. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडल्या, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. ही वचने देवाच्या लोकांना अनेकदा दिलासा देणारी ठरली आणि ती त्यांना पुढेही दिलासा देत राहतील. एका
पवित्र शास्त्राच्या जाणकाराचे या वचनांविषयीचे मत मी या ठिकाणी मांडू इच्छिते. त्यांच्या मते ही वचने प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात आहेत. त्याच्यामध्ये कोणतेही पाप नव्हते, म्हणजे पापाचा परिणाम असलेली दुखणी व मृत्यू ही त्याच्यावर अधिकार गाजवू शकत नव्हती. तो सर्वच बाबतीत एक परिपूर्ण पुरुष होता आणि त्याने आपला पिता प्रभू परमेश्वर यावर पूर्ण विश्वास ठेवला. पूर्ण आज्ञेत तो चालला. त्यामुळे जो मोठा पारधी सैतान त्याला आपल्या पाशात पकडू शकला नाही किंवा संहार करणारी पटकी त्याला गाठू शकली नाही. पृथ्वीवर असलेला हा परिपूर्ण मानव प्रभू परमेश्वराच्या पंखाखाली कायम सुरक्षित राहिला. त्याला भीती माहीत नव्हती आणि जी संकटे इतरांवर आली ती त्याच्याजवळ फिरकू शकली नाहीत. आणि त्याचे स्वतःचे जे आहेत ते त्याच्या आश्रयाखाली विश्वासाने व आज्ञाधारकपणे राहतात. ते देखील परमेश्वराच्या या सुरक्षिततेचा दावा करीतात. जे आम्ही परमेश्वराचे आहोत व त्याच्या आज्ञेत चालतो, त्याच्यावर विसंबून राहतो, ते आम्ही ही वचने आपल्या जीवनासाठी लागू करू शकतो. तरी या वचनांचा धर्मांधतेने अर्थ लावून असे म्हणणे की मी परमेश्वराचा आहे व मी कदापिही आजारी पडणार नाही, कारण 91 स्तोत्रात परमेश्वराचे वचन तसे सांगते, असे म्हणणे चुकीचे आहे. कारण श्रोत्यांनो, आम्ही अशक्त आहोत. आम्हाला शिस्तीची गरज आहे आणि आमच्या विश्वासाची परीक्षा होण्याचीही गरज आहे. आणि हे सर्व होत असताना आम्हाला परमेश्वर सहाय्य करतोच आणि त्याची विशेष अशी शांती सुद्धा तो आम्हाला देतो. योबाप्रमाणे आमचा विश्वास असणे अगत्याचे आहे. त्याची अत्यंत कठोर अशी परीक्षा होत असतानाही त्याने परमेश्वरावरचा आपला विश्वास सोडला नाही. योबाच्या पुस्तकातील 13वा अध्याय 15व्या वचनात त्याचा विश्वास व्यक्त झालेला आहे. योब 13 अध्याय 15वे वचन. तो म्हणाला, त्याने म्हणजे परमेश्वराने मला जीवे मारले तरी मी त्याची आशा धरीन. परमेश्वरावरचा खरा विश्वास व त्याच्यावरचा भरोसा याचा हा उच्च बिंदू आहे. अशा विश्वासाची आज आम्हाला गरज आहे. पुढे 9 आणि 10 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. या वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे चित्र रेखाटले आहे. 11 आणि 12 वचने पुढे वाचूया. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. सैतानाने याच वचनांचा उपयोग येशूची परीक्षा घेताना केला. आणि मनोवेधक गोष्ट म्हणजे त्याला माहीत होते की हे स्तोत्र येशू ख्रिस्ताला लागू केलेले आहे. त्याला अनेक विद्वानांपेक्षाही अधिक माहिती आहे. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय भाव.
श्रोत्यानो, नवीन करारामध्ये आपल्याला याचा वृत्तांत वाचायला मिळतो. लूक शुभवर्तमानाच्या 4थ्या अध्यायातील 10व्या वचनात सैतान म्हणतो, कारण की असे म्हटले आहे की तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझविषयी तो आपल्या दिव्य दूतास आज्ञा देईल. सैतानाने या वचनाचा स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी उपयोग केला. सैतान नेहमीच पवित्र शास्त्रातील वचनांचा स्वतःच्या हेतूसाठी उपयोग नाही, तर दुरुपयोग करतो. तो देवाची वचने त्यांच्या योग्य संदर्भामधून काढून घेतो. कधीकधी तो ती अर्धवटच वापरतो व लोकांना देवापासून बहकवून देण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा रानामध्ये येशूची त्याने परीक्षा घेतली, तेव्हा त्याने येशू समोर जी आव्हाने ठेवली, त्या आव्हानात त्याने देवाचे वचन वापरले. त्याने येशूला सांगितले की तू जर देवाचा पुत्र आहेस तर धोंड्याच्या भाकरी कर. तू जर देवाचा पुत्र आहेस तर मंदिराच्या उंच कंगोऱ्यावरून उडी टाक. म्हणजे शास्त्रात लिहिल्याप्रमाणे दिव्यदूत तुला उचलून धरतील. आणि तू मला नमन कर, म्हणजे मी तुला जगाची सर्व वैभव व संपत्ती देईन. श्रोत्यानो, सैतान अतिशय धूर्त आहे व देवाचेच वचन वापरून लोकांना विशेष रीतीने देवाच्या लोकांना कसे मार्ग भ्रष्ट करायचे हे त्याला चांगले अवगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त या जगात प्रभू पित्याची इच्छा पूर्ण करण्याकरिता आला, म्हणजेच देवाच्या मार्गात चालणे त्याला अगत्याचे होते. त्याने जर सैतानाचे बोलणे ऐकून धोंड्याच्या भाकरी केल्या असत्या किंवा मंदिराच्या कंगोऱ्यावरून उडी मारली असती किंवा सैतानाने देव केलेले वैभव स्वीकारले असते, तर तो देवाच्या मार्गापासून भटकला असता. परंतु सैतानाने देवाच्या वचनांचा दुरुपयोग किंवा स्वार्थी उपयोग केला आहे हे त्याला माहीत होते. आणि सैतानाच्या प्रत्येक मोहाला त्याने देवाच्याच वचनातून उत्तर दिले, त्याला शांत केले. देवाचे वचन आम्हाला त्याच्या योग्य संदर्भासह नीट माहीत असणे किती आवश्यक आहे. आता 14व्या वचनात 2 ठिकाणी म्हणून हा शब्द आला आहे, जो फार महत्वाचा आहे. 91 स्तोत्र 14वे वचनात आपण वाचूया. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करेन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थळी सुरक्षित ठेवीन. परमेश्वरावर प्रेम करणे व त्याचे नाव किती मौल्यवान, सामर्थ्यशाली आहे, पवित्र आहे, त्याला आपल्याकडून डाग लागू नये याची जाणीव ठेवणाऱ्यासाठी असलेले हे परमेश्वराचे एक सुंदर अभिवचन आहे. आणि त्याच्यासाठी परमेश्वराजवळ अनेक सुंदर आशीर्वाद व अभिवचने आहेत. 15व्या वचनात तो म्हणतो, तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समयी मी त्याच्या जवळ राहीन. मी त्याला मुक्त करीन. मी त्याला गौरव देईन. या वचनात विश्वासणाऱ्यासाठी दिलासा व धैर्य आहे. परंतु याही वचनातून परिपूर्ण मानवाचे चित्र आम्हाला दिसून येते. ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे चित्र होय. परमेश्वराने त्याला मरणाच्या दाढेत जाऊ दिले. तो अधोलोकी उतरला. ह्याचाच अर्थ मृत्यू आणि कबर, तिसऱ्या दिवशी सुटका आली, जेव्हा देवाने त्याला मृत्यूमधून जिवंत केले आणि गौरव दिले. परमेश्वराने त्याला मरणातून उठविले आणि गौरवाच्या अत्यंत उच्चस्थळी त्याच्या उजव्या हाताशी त्याला ठेवले. प्रिय श्रोत्यांनो, हे स्तोत्र ख्रिस्ताविषयी जरी असले तरी त्याद्वारे आम्हाला परमेश्वर निश्चित धीर व दिलासा देतो. तो आमचे मार्गदर्शन करतो. आता 92व्या स्तोत्राचा अभ्यास आपण सुरू करूया. या स्तोत्राचे शीर्षक आहे शब्बात दिवशी गावयाचे स्तोत्र. या स्तोत्रानंतर लगेचच मसीहाविषयीचे स्तोत्र आहे. ते स्तुती, गौरव व आराधना यांच्याविषयी सांगते. आम्हाला शब्बात दिवस त्याकरिताच दिलेला आहे. या स्तोत्रातली उपासना या पृथ्वीवरील मंदिरातली उपासना आहे आणि ती आम्हाला येशू ख्रिस्ताच्या या पृथ्वीवरच्या भावी राज्यातील उपासनेविषयी आठवण करून देते. त्यावेळेस पाप व सैतान यांच्यापासून खंडिलेले, सोडविलेले देवाचे लोक त्याची उपासना करतील. आज विश्वासणाऱ्यांची उपासना थोडीफार वेगळी आहे. प्रभू येशू ख्रिस्त या संदर्भात एका शोम्रोनी स्त्रीला काय म्हणाला ते योहानकृत शुभवर्तमान 4था अध्याय 21 व 23 या वचनांमध्ये नोंदलेले आहे. आपण वाचूया. योहानकृत शुभवर्तमान 4था अध्याय 21 आणि 23 वचन. येशूने तिला म्हटले, बाई, तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर व येरुशलेमेतही करणार नाही अशी वेळ येत आहे. हे माझे खरे मान. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे. किंबहुना आलीच आहे. कारण असे आपले उपासक असावे अशी पित्याची इच्छा आहे. आज विश्वासणाऱ्यांनी देवाची उपासना आत्म्याने व खरेपणाने करणे अगत्याचे आहे. ह्या सुंदर वचनाने
ह्या स्तोत्राची सुरुवात होत आहे. वाचूया श्रोत्यानो, पहिलं वचन. परमेश्वराचे उपकार स्मरण करणे, हे परात्परा तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. श्रोत्यानो, परमेश्वराच्या आराधनेचा आनंद, त्याची गोडी खरोखर अवीट आहे. आणि अशा स्तुतीस्तवनात तो वस्ती करतो, असे पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. काय आपणाला जीवनात आशीर्वाद हवे आहेत? जर ज्या ठिकाणी, ज्या अवस्थेत आपण आहात, देवाला धन्यवाद देण्यास आरंभ करा. दुसरे वचन आम्हाला सांगते, प्रभात समयी तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे गोड आहे. सकाळच्या समयी आपल्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी देव किती प्रेमळ आहे, किती दयाळू आहे, तो विश्वासू आहे, या गोष्टी स्मरणे आणि रात्री त्याबद्दल त्याची उपकारस्तुती करणे चांगले आहे. प्रिय श्रोत्यानो, देवाच्या लोकांना या गोष्टीचा रोजचा अनुभव आहे की जेव्हा ते आपल्या दिवसाची सुरुवात परमेश्वराच्या समक्षतेत त्याच्या वात्सल्याबद्दल त्याची स्तुती करीत करतात, तेव्हा दिवसभर परमेश्वराच्या पवित्र कृपेचा अनुभव त्यांना निश्चितच येतो. आणि रात्री परमेश्वराच्या सत्यतेबद्दल देवाची स्तुती करण्याद्वारे दिवसाचा शेवट ते करतात. तो दिवसभरातल्या सर्व चांगल्या वाईट प्रसंगातून आम्हाला आपल्या हाताने चालवतो, आपली सत्यता सिद्ध करतो. 91व्या स्तोत्राच्या सुरुवातीला आम्ही वाचले की जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो, तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. त्यानंतर परमेश्वर हा आमचा आश्रय झाल्याने तो काय आशीर्वाद आम्हाला देतो, हेही आपण वाचले. तुम्ही आज असुरक्षिततेच्या भावनेने अस्वस्थ आहात काय? पैशाची, नोकरीची तुम्हाला काळजी वाटते काय? त्याविषयी तुम्हाला असुरक्षित वाटते काय? तुमच्या जीवनाविषयी तुम्हाला असुरक्षितपणा वाटतो काय? तुमच्या नातेसंबंधांविषयी तुम्हाला असुरक्षितता वाटते काय? तुम्हाला आजारपणाची, दुखण्याची भीती वाटते काय? प्रिय श्रोत्यानो, जर तुम्ही ख्रिस्ताद्वारे देवाकडे आला असाल, तर तो तुमची ही असुरक्षिततेची भावना, तुमची वेगवेगळ्या प्रकारची भीती नष्ट करेल. त्याच्याजवळ या, त्याच्या चरणापाशी आपले सर्व ओझे ठेवा, त्याला आपल्या सर्व समस्या सांगा. आता आपण 5 आणि 6 ही वचने वाचूया. हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती थोर आहेत, तुझे विचार फार गहन आहेत. पशुतुल्य मनुष्याला कळत नाही, मूर्खाला समजत नाही. खरोखर श्रोत्यानो, परमेश्वर फार सर्वज्ञानी आहे. पवित्र शास्त्राची भाषा अनेकदा फार जिव्हारी लागणारी होते. देवाची महान व थोर कृत्ये तो जाणून घेत नाही किंवा त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करतो. त्याला पशुतुल्य आणि मूर्ख असे म्हणण्यात आले आहे. रोमकरास पत्र 1 अध्याय 19 ते 22 ही वचने याच अर्थाची व अशा संदर्भातली आहेत. ही वचने सांगतात, देवाविषयीचे जे ज्ञान होत असते ते त्यांच्या मनास व्यक्त केलेले आहे, कारण देवाने ते त्यास व्यक्त केले आहे. त्याचे अदृश्य गुण म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवत्व ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन सृष्टीच्या उत्पत्ती कालापासून स्पष्ट दिसत आहेत. यासाठी की त्यांनी निरुत्तर व्हावे, कारण देवाला ओळखत असूनही त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही, त्याचे आभार मानिले नाहीत, तर ते आपल्या पोकळ कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे मूढ मन अंधकाराने व्याप्त झाले. आपण ज्ञानी आहोत असे म्हणत असता ते मूर्ख झाले. श्रोत्यानो, पवित्र शास्त्र आम्हाला असेही सांगते की परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय. आज जर तुमच्याशी या वचनाच्याद्वारे परमेश्वर बोलत आहे, तर त्याच्याजवळ प्रभू येशू ख्रिस्त, त्याचा एकुलता एक पुत्र, याच्याद्वारे यायला मागे पुढे पाहू नका. तुम्ही जर त्याला मागाल, तर तो आपले ज्ञान तुम्हाला नक्कीच देईल. 12 आणि 13 वचने वाचूया. तो म्हणतो, नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल. जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत, ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. खजुरीचे झाड विजयाचे चिन्ह आहे आणि गंधसरूचा वृक्ष सामर्थ्य व गांभीर्य याचे चिन्ह आहे. आजही जे देवाच्या समागमे चालतात, त्या धार्मिकांचे हे सुंदर चित्र आहे. हे लोक विजयी ख्रिस्ती जीवन जगतात आणि त्यांना परमेश्वराचे सामर्थ्य प्राप्त होत राहते. आता आपण 93व्या स्तोत्रावर थोडक्यात मनन करूया. हे स्तोत्र ख्रिस्त राज्याची निव्वळ स्तुती आहे आणि त्यामध्ये फक्त 5च वचने आहेत. हे स्तोत्र गौरवाने राज्य करावयास येणाऱ्या ख्रिस्त राजाची स्तुती करते. पहिले वचन वाचूया. परमेश्वर राज्य करीतो, त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे. परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव घालून कंबर कसले आहे, म्हणून पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही.
जेव्हा येशू ख्रिस्त या पृथ्वीवर राज्य करायला येईल, तेव्हा सर्व बंडखोरांचा विरोध मोडून टाकला जाईल. जे देवाला विरोध करतात त्या सत्ताधीशांना त्यांच्या सत्तेवरून काढून टाकण्यात येईल. 3 वचनात तो म्हणतो, हे परमेश्वरा, नद्यांनी कल्लोळ केला आहे, महानत केला आहे. नद्यांनी आपल्या लाटांनी गर्जना केली आहे. पापांचा पूर तेव्हा ओसरून जाईल व सैतानाचे मस्तक फोडल्या जाईल. 4 आणि 5 वचन, विपुल जलाच्या महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनेहून उच्चस्थानी असलेला परमेश्वर प्रतापशाली आहे. तुझे निर्बंध अभंग आहेत. हे परमेश्वरा, तुझ्या घराला पावित्र्य सदैव शोभते. परमेश्वराचे सामर्थ्य मानवी बुद्धीपलीकडचे आहे. श्रोत्यानो, तो खरोखर भयास योग्य असा परमेश्वर आहे आणि त्याच्या राज्यामध्ये त्याच्या सर्व अद्भुत गुणांबद्दल त्याचे सतत स्तुती गौरव होईल. काय आपण ह्या परमेश्वराला ओळखले आहे? जर नाही तर येशू ख्रिस्ताच्याद्वारे त्याच्याजवळ या. त्याच्यावर विश्वास ठेवा. तो आज तुमची वाट पाहत आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे सी. स्तोत्र 90 हे देवाचा सेवक व भक्त मोशे याची प्रार्थना आहे. आजचा प्रश्न, आजच्या अध्ययनानुसार येशूच्या परीक्षेचा वृत्तांत कोणत्या शुभवर्तमानातून घेतला आहे? ए. मत्तय, बी. लूक, सी. मार्क, डी. योहान. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही पाहिले की आम्हाला आमच्या संकट समयात धीर आणि सामर्थ्य मिळणे आवश्यक आहे. आमच्या समस्या आम्ही देवाला सांगणे आवश्यक आहे. नैसर्गिक आपत्ती, रोग आणि शत्रू अशा विविध धोक्यांपासून सुरक्षित असण्याचे आश्वासन केवळ देवच देतो. म्हणून आमच्या जीवनातील देवाचे अस्तित्व आणि आमचे त्याच्याबरोबर चालणे हे खऱ्या अर्थाने विजयी ख्रिस्ती जीवन आहे. प्रियांनो, देवाची स्तुती करा, त्याच्याबरोबर चाला, त्याचे सामर्थ्य आपल्या जीवनात अनुभवा. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. होय प्रभूजी, तुझी अशी इच्छा आहे की आम्ही तुझ्यामध्ये दृढतेने राहावं, तुझ्याशी आम्ही योग्य संवाद साधावा. आणि होय प्रभूजी, ज्या ज्या गोष्टी तू आम्हाला शिकवलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये त्याचं आम्ही पालन करावं. होय प्रभूजी, या सर्व गोष्टी आमच्यासाठी आशीर्वाद अशा आहेत. आणि बापा, या सर्व गोष्टी शिकून त्या आमच्या जीवनामध्ये आचरण करून आम्ही देखील इतरांसाठी आशीर्वाद बनावं, ही देखील तुझी इच्छा आहे. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो.